गोपीनाथ गडावर येते त्यामध्ये एका मुलीचं प्रेम याहीपेक्षा एका शिष्याची भक्ती आहे। मुंडे साहेब हे माझे गुरु होते आणि आपल्या संस्कृतीत माता पितापेक्षाही गुरुला मोठं स्थान आहे। मी मुंडे साहेबांची लेक होते यामुळे मी घडले, पण त्याहीपेक्षा मी त्यांची शिष्य होते यामुळे मी घडलेले आहे। गोपीनाथगड हा त्या सगळ्या लोकांचा आहे जो मुंडे साहेबांकडे आणि त्यांच्या जीवनाकडे बघून प्रेरणा घेतोय। आज सगळ्या महाराष्ट्रातील तो सगळा वंचित घटक मुंडे साहेबांच्या ओढीने इथे आला आहे। खूप आठवणी आहेत, खूप आठवणी आहेत। माझ्याकडे एक अशी आठवण सांगता येणार नाही, असंख्य आठवणी मुंडे साहेबांच्या माझ्या मनामध्ये दाटून आलेल्या आहेत। पण मी गोपीनाथ गडावर येते त्यामध्ये एका मुलीचं प्रेम याहीपेक्षा एका शिष्याची भक्ती आहे। मुंडे साहेब हे माझे गुरु होते आणि आपल्या संस्कृतीत माता पितापेक्षाही गुरुला मोठं स्थान आहे। मी मुंडे साहेबांची लेक होते यामुळे मी घडले, पण त्याहीपेक्षा मी त्यांची शिष्य होते यामुळे मी घडलेले आहे। गोपीनाथगड हा त्या सगळ्या लोकांचा आहे जो मुंडे साहेबांकडे आणि त्यांच्या जीवनाकडे बघून प्रेरणा घेतोय। आज सगळ्या महाराष्ट्रातील तो सगळा वंचित घटक मुंडे साहेबांच्या ओढीने इथे आला आहे। खूप आठवणी आहेत, खूप आठवणी आहेत। माझ्याकडे एक अशी आठवण सांगता येणार नाही, असंख्य आठवणी मुंडे साहेबांच्या माझ्या मनामध्ये दाटून आलेल्या आहेत। पण ज्या दिवशी मुंडे साहेबांनी शपथ घेतली होती मोदींच्या मंत्रिमंडळात, त्या दिवशी मुंडे साहेबांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, जे स्वप्न होते, त्यांना या देशाची सेवा करण्याची संचित या सगळ्या जीवनामध्ये जे सगळ्या देशभरातील वंचित आहे त्यांची सेवा करण्याची जी संधी मिळाली होती, त्याच्यामध्ये ते खूप आनंदात होते। ईश्वराने त्यांना तेवढं टर्म द्यायला पाहिजे होती, म्हणजे त्यांना लोकांसाठी जे करायचं आहे ते करता आलं असतं। आज राज कपूरांचं जे आवडतं गाणं मुंडे साहेबांचंही होतं आणि माझंही आहे, ते मी त्यांना समर्पित केलं, जाने कहा गए वो दिन। मुंडे साहेब असताना जे वैभव होतं, जे सुख होतं, जो आनंद होता, त्याच्यापासून आम्ही जरी वंचित असलो तरी मुंडे साहेबांनी जो वसा दिला आहे तो वसा आम्ही सदैव चालू ठेवू आणि सामान्य माणसाची सदैव सेवा करू। हे पहा, वारसा हा एकाच गोष्टीचा येत नसतो, वारशामध्ये सगळंच येत असतं। पण मुंडे साहेबांचा संघर्षाचा वारसा आला आहे तो थोडाच आहे, पण संघर्षातून बाहेर निघण्याचं त्यांचं जे आम्हाला गुरुनी ज्ञान दिलेलं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे ते मला नेहमी प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढत असतं। आणि म्हणून मला वाटतं की आज जे काही आज इथे मी आहे ते मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्यामुळे आहे। मुंडे साहेबांनी ज्या प्रेम केलं जीवापेक्षा जास्त त्या संघटनेच्या जीवावर, त्या पक्षाच्या माध्यमातून मी इथे आहे आणि सदैव मुंडे साहेबांचं नाव हे वरच होत राहील। कारण एखादा व्यक्ती जिवंत असताना प्रसिद्धी मिळत असते, पण मृत्यूनंतर त्याची प्रसिद्धी वाढते, हे अजब उदाहरण मुंडे साहेबांच्या माध्यमातून समोर येत आहे। रोज मुंडे साहेब अजून लोकप्रिय होत चालले आहेत, ही फार मोठी किमया आहे। नाही, वटवृक्ष करताना मुळामध्ये जाऊन जे काम करायचं तेही करते, खत म्हणून मुळामध्ये जातोय आणि फळाच्या रसामध्ये येतोय, हे आमचं कर्तव्य आहे। नुसतं आपण हे वटवृक्षाची फुलं घेणारी नवीन पिढी आली आता, पण तसंच असतं, मागची पिढी काम करत असते आणि पुढची पिढी त्याला अजून वाढवत असते। तर मुळापासून ते शेंड्यापर्यंत सर्व काम करण्यासाठी तयारी आहे आणि तसे लोकांची आशीर्वाद देखील आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।